नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत खमंग आणि खुसखुशीत उडदाच्या डाळीचे वडे, आणि तेही सोडा न वापरता। चला तर मग रेसिपी सुरू करूया। तर उडदाच्या डाळीचे वडे बनवण्यासाठी मी येथे 1.5 कप या मेजरिंग कपच्या हिशोबाने 1.5 कप उडदाची डाळ ही घेतली होती। तर ती मी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून ही डाळ 5 ते 6 तास भिजत ठेवली। आता ही डाळ छानपैकी भिजल्यानंतर पाणी या डाळीतलं पूर्णपणे काढून घ्यायचंय आणि पाणी निथरून झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला पाणी न टाकता पूर्णपणे बारीक करून घ्यायची आहे। तर हे बघा, मी इथे ही डाळ आपली बारीक करून घेतली आहे। अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे डाळीची, पाणी बिलकुल टाकायचं नाहीये यामध्ये, आणि अशी सगळी डाळ वाटून घ्यायची आहे। तर इथे मी पूर्ण डाळ वाटून घेतलेली आहे। आपण डाळ 5 ते 6 तास भिजत ठेवतो, त्यामुळे डाळीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, म्हणून वाटताना डाळीमध्ये पाणी घालायचं नाही। जर वाटताना डाळीमध्ये पाणी घातलं तर आपलं हे पीठ जे आहे तर ते खूप पातळ होतं आणि मग वड्याचा आकार व्यवस्थित जमत नाही। तर आता या ठिकाणी आपलं जे वड्याचं पीठ आहे तर ते हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचंय। हे जवळपास 5 ते 6 मिनिटं कंटिन्यू असं फेटत राहायचंय आपल्याला। ही एक सिक्रेट ट्रिक आहे। जर अशा पद्धतीने जर पीठ फेटलं आपण तर आपल्याला या पिठामध्ये सोडा टाकायची गरज पडत नाही आणि आपले वडे अगदी खुसखुशीत होतात। तर आता या ठिकाणी माझं मिश्रण हे फेटून रेडी आहे। तर आपलं हे मिश्रण फेटून झालं की नाही हे ओळखण्यासाठी आपण एक काम करायचंय की एका बोलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचंय आणि या मिश्रणातल्या थोडासा भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि या पाण्यामध्ये टाकायचा आहे। तर आपण बघू शकता की हा पाण्यावर तरंगतोय। पाण्यावर आपलं पीठ तरंगतंय म्हणजे या ठिकाणी आपलं पीठ हे वडे बनवण्यासाठी आता रेडी आहे। तर आता इथे वड्यामध्ये टाकण्यासाठी मी इथे 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, छोटासा आल्याचा तुकडा घेतलाय, 1 चमचाभर जिरे घेतलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। जर तुम्हाला हे टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। तर या ठिकाणी मी हे बारीक केलेलं वाटण टाकलंय आणि त्यानंतर थोडी कोथिंबीर पण यामध्ये टाकून घेतेय आणि थोडी कसुरी मेथी हातावर अशी क्रश करून टाकायची। याच्याने आपल्या वड्यांची टेस्ट आणखी छान येते। आणि आता हे पीठ छान मिक्स करून घ्यायचंय। या ठिकाणी आपलं पीठ हे मिक्स करून तयार आहे। त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय। तर आता आपलं तेल तापतंय तोपर्यंत आपण या ठिकाणी वडा बनवून घेऊया। त्यासाठी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचंय आणि मग या मिश्रणाचा थोडासा भाग आपल्या हातावर घ्यायचा आहे आणि त्याला हळूहळू असा आकार द्यायचा आहे। आपण बघू शकता की हे मिश्रण किती सॉफ्ट झालंय। या ठिकाणी मध्यभागी त्याला असं होल करायचंय। अशा पद्धतीने वडा बनवून घ्यायचा। आता हा वडा तेलामध्ये सोडायचा। तर आता या ठिकाणी मी वडे टाकून घेतलेत। या वड्यांना थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण बिलकुल टच नाही करायचंय। एकदा का वड्यांना आकार आला छान असं वाटलं की ते थोडे कडक होत आहेत तर मग त्यांना हळूच असं चमच्याने पलटून घ्यायचंय। आणि वडे तळताना गॅस जास्त बारीकही नाही ठेवायचा आणि खूप मोठाही नाही ठेवायचा। जास्त मोठा केला तर आपले वडे बाहेरूनच जळतील आणि आतमध्ये ते कच्चेच राहतील। तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की किती सुंदर गोल्डन ब्राऊन असा कलर आपल्या वड्यांना आला आहे आणि आपला वडा सोडा न टाकताही किती छान फुललेला आहे, तुम्ही बघू शकता। तर आता या स्टेजला आपण हे वडे काढून घ्यायचे। जास्तही ब्राऊन नाही होऊ द्यायचे वडे आपले, नाहीतर ते नंतर कडक होतील। तर आता मी हे काढून घेते वडे।
आपण बघू शकता की किती सुंदर असे आपले वडे रेडी आहेत। आता अशाच पद्धतीने मी बाकी सगळे वडे बनवून घेते। तर या ठिकाणी आपले उडदाच्या डाळीचे सुंदर असे वडे तयार आहेत। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास कमेंटमध्ये कळवा। आणि अशा चविष्ट रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।